वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वती प्रणदादौ मातृदेव भव पितृदेव भव आचार्यदेव भव अतिथिदेव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरे अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि सर्वपाप प्रमुच्यते सर्व वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति दर्शनेन विनश्यन्ति दर्शन। श्रीराम जय जय राम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय. 49व्या अध्यायामध्ये दत्तगुरूंनी शुक, नारद मुनी, भृगु ऋषी यांना निमित्त करून नाथांना उपदेश केला आहे. यांना का प्रकट केलं? आता नारद हे दत्तगुरूचे लहान भाऊ, भृगु ऋषी हे भाऊ. मग यांना प्रकट का केलं? तर यांना समजलं पाहिजे नाथ लोकांना की दत्त म्हणजे काय. व नारद ऋषी, सनकादिक आणि भृगु ऋषी हे जर यांच्या दर्शनाला येतात हे कोणी विशेष आहे हे समजलं पाहिजे. कारण सगळं समजणं मोठं कठीण आहे. आपल्याला सुद्धा संसार त्याने असं का केलं? अरे देवाने आपल्याला ते दाखवलं की असं असतं. पण आपल्याला आपली इष्टदेवता सुद्धा आपल्याला एखाद्या वेळा वेगळं दाखवते, कारण आपल्याला समज येण्या. म्हणून वडील काय म्हणतात ते काकाला विचारून ये. हा आपल्याकडून समजत नाही तर त्याच्याकडून तरी समजेल म्हणून काकाकडे पाठवलं. पण काका खिशाचा नको. काका कसा पाहिजे? नाही रे त्यानेच तर मला मोठं केलंय, त्याचं ऐकलं पाहिजे असं सांगणारा काका. काका का म्हणतो तुझ्या बापाला काही समजत नाही, मीच होतो म्हणून जो आला. असे नथू आपले की ज्याची जन्मभर गल्लीत थुतू. नथू हा शब्द काय आहे? ज्याची नेहमी थुतू होते तो नथू. का वापरला जातो तो? आमच्याकडे 2 नथू होते. म्हणून परमात्म्याचं दिव्य स्वरूप दाखवलं आणि आत्मबोध करून नाथांना पावन केलं. गोरक्षनाथ किती वेळा चवताळले तरी दत्त. मग सर्वांनी आनंदित मनानं एकमेकाचा निरोप घेतला. स्वस्थानी परत गेले. 1 पर्यंत आपण कथा ऐकली. आता गिरनार पर्वतावर चहूबाजूंनी योगीजन आणि मधोमध दत्तात्रय उभे राहून निरूपण होऊ लागलं. गोरक्षनाथांना दत्ताच्या कृपेने आता प्रवचन समजायला सुरुवात झाली. कारण माणसाला समजत का नाही? तर जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही तोपर्यंत ज्ञान समजत नाही. मनुष्य वयस्कर होतो पण अनुभव का जमा नाही होत? पोरगट सारखाच का वागतो? आपण जर आता विचारलं किंवा परमात्मा हा सज्जनांच्या करता आणि दुर्जनांच्या संवादाकरता येतो असं जर विचारलं तर खाली बसलेल्या लोकांना विचारलं तुम्ही सज्जन आहे का? तर कोणी हात वर करणार नाही. दुर्जन आहे का? कोणी. मग मध्यम आहे ना. मध्यम लोकांचं काय होईल? परमात्मा हा दुर्जनांकरता येतो आणि सज्जनांकरता येतो. पण मग मध्यम तर मध्यमांकरता संत येतात. त्याचं वचन काय आहे? परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम. मग आपल्याकरता कोण येईल? तर मध्यमांकरता संत येतात. म्हणून संत आणि देव वेगळे असं कोण सांगतं? तुकाराम महाराज. ते म्हणतात दोन्ही एक आहे पण दोघांचं कार्य वेगळं आहे. जे संताला करता येतं ते देवाला करता येतं, पण देवाला करता येतं तेही संताला करता येतं आणि संत आणखीन स्वतंत्र करतं. देव मध्यम माणसाकडे तर काहीच करत नाही. पाहा तुम्ही दुर्जनांकरता आणि सज्जनांकरता.
मग मध्यमान करताच संत आहे. अवतार तुम्हा, म्हणून संतांचा सत्संग, संतांचे ग्रंथ वाचणं हाच एक उपाय आहे, दुसरा उपायच नाही. म्हणून रोज थोडंसं वाचन, दिसा माझी काही तरी लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे. आम्ही प्रवासात सुद्धा एखादं पुस्तक का घेतो, वेळ मिळतो तर तिथे वाचत राहायचं. आपण कोणतं स्टेशन येईल, तिथे काय भेटतं याच्याच विचारात राहतो. मन माडायला म्हटलं चहा पिऊन घे. आम्ही जेव्हा द्वारकेला गेलो ना, जाताना हरे राम संस्थेची अर्धी गाडी भरलेली होती. ते त्या गाडीमध्ये सुद्धा भजन करत जायचे, हरे राम राम राम. आणि त्यांचं जेवण वाटताना बाकीच्या लोकांनाही म्हणायचे जेवण घ्या. आता हे बाकीचे नाही म्हणत होते, त्यांना म्हटलं तुम्ही त्यांचं पाहिलं का, दुसऱ्याला पण देऊन राहिले ते. आपल्या लोकांना देणं काय लावलं, पाहतो कुठे असं आहे. ते दुसऱ्या लोकांनाही म्हणत होते, नाही जास्त घेत तर प्रसाद घ्या. काय आहे प्रसाद, थोडंसं घ्या म्हणे. बाकीच्याला म्हटलं घेऊन घे रे, अपमान करू नको, हातावर घे, प्रसाद आहे. हे समजलं पाहिजे. आपण जो वर्गणी देत नाही, त्याला त्याच्या घरी आमंत्रण देत नाही, इतके विचित्र राहतो. सांगू को त्याला काय करतो, सांगा त्याला. तो अन्न खाईल तर बुद्धी, अरे शिका. म्हणून चांगल्याचं प्रवचन ठेवलं पाहिजे की लोक सुधारले पाहिजे, एकत्र आले पाहिजे. ईर्षा रागा द्वेषानं लोक एकत्र येत सांगत नाही. आमंत्रण नाही हो, आमच्याजवळ रिपोर्ट आहे ना. म्हणून ते म्हणतात, गोरक्षनाथांनी दत्तात्रेयांचं स्वरूप चमत्कार पाहून मनोमन पश्चाताप झाला आणि दत्तगुरूंना शरण जाऊन चरण धरले, क्षमा याचना मागितली. हे पाहून सगळे हात जोडून उभे राहिले. तेव्हा दत्तगुरूनं गोरक्षनाथाकडे पाहिलं की याला क्षमादान करा. कारण कोणाचं गिराईक होतं. गोरक्षनाथांना असा पाहून मच्छिंद्रनाथांना वाईट वाटलं की इतक्या दिवस याने चमत्कार केले, सोनं फेकलं, पण कच्चा रे कच्चा. कोण कच्चं होतं आपल्याकडे, नामदेव महाराज. तसं गोरक्ष कथा. कारण चमत्कारात्मक लीला वेगळ्या आणि बोधात्मक लीला, बोध झाला पाहिजे. आता आपण कधी विचारलं, काही लोकांनी यांनी सांगितलं मी सज्जन आहे, मग हे अर्ध्या तिकिटावर जायची गर्दी का बरं करताय? सज्जन माणूस करीन का अशी? म्हणजे आपण सज्जनी बसू शकत नाही आणि दुर्जनी बसू शकत नाही, अशी पंचायत होते. कारण काय किती बहु हिंडता सौख्य होणार, किती घेणार. बाबा इथे बसून राहायचं नाही 24 तास, कुठेच जायचं नाही. मी त्यांना म्हटलं तुम्हाला तू इथे बसल्यावर कळशील, एकच उत्तर दिलं होतं. आता मी निमित्ताने बाहेर पडतो ना, तर काय गाव वाढलंय आता दिसतं मला, नाही मला दिसतच नाही ना. जायचंच नाही कुठे. ठाईच बाई सोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. पूर्वी तरी लोक आले की बरं वाटायचं, आता नाही कोणी आलं तर बरं आहे. मग आता काय करायला पाहिजे? आवडीने भावे ही संधी असते. एकांत ही नामस्मरणाची उत्तम संधी आहे. तुम्ही किती फिरले, किती केले, काही समाधान आहे. 2 दिवस मन खराब झालं, ताईकडे जाऊ म्हटलं, ताईकडे हेच आहे.
संसारी माणसाकडे वातावरण सारखंच असतं. आपण गेले 2 दिवस हळूच विचारतो ते कधी जाणार आहे. आपण आलो होतो विश्रांती करता आणि ते म्हणते कधी जाणार आहे. नुसतं ऐकलं की आपल्यालाही सामान गुंडाळावं लागतं. जसं धर्मशाळेत उतरलं की तुमची वेळ संपली की तो म्हणतो आवरा दुसरा येतोय. तसं इथे आपली वेळ संपली की आपल्याला पण वेळ माहिती नाही, मग सावध राहिलं पाहिजे. माझं सगळं आटोपलेलं आहे, केव्हा या विष्णुदूत, केव्हा या. नाही तर कोण दूत ठरले आपले यमाचा पाहुणा प्राणी होय. दुसरं नेऊ शकणार. हा विष्णुदूतांना बोलवायचं असेल तर आपल्याला अजामेळासारखं पुत्रनिमित्ताने का होईना नाव घ्यावं लागेल. काल तिथे एक ग्रस्तांनी हार घातला मला म्हणे दादा एकदम अध्यात्म सांगा. आणि तो दुसऱ्या कामाला चालला गेला. म्हटलं पहा लोक आहे. मी काढला वेदांत, भावार्थ, तत्वार्थ, वाच्यार्थ आणि मग त्याला दिलेली माळ मी त्याला दिली होती. त्याने तिथेच टाकून दिली. म्हटलं हेच ज्ञान आहे. देवाचं पुष्प आणि संतांचं पुष्प घेऊन जा. म्हणून कोणाला द्यावं आणि कोणाला न द्यावं हे लक्षात आलं पाहिजे. चढाओढ करून दान धर्म करू नये, चढाओढून जप करू नये. आपल्या मनाला, आपल्या याला, आता हे दत्त संप्रदाय ऐकलं. दत्त रोज आईच्या दर्शनाला वडिलांच्या सेवेला जातात. मग ज्यांनी दत्त संप्रदाय घेतला त्यांनी हे करायला पाहिजे का नाही. कोण जातं, कोण वडिलांची सेवा करतं आणि आईची सेवा करतं. दत्त संप्रदायामध्ये कृतकर्म करायला सांगितलं आहे. तुम्ही कृतकर्म केलं नाही तर तुम्हाला सावधानता येणार नाही. म्हणून गोरक्षनाथ क्षमादान मागण्याची याचना करता. तेव्हा दत्तगुरूने गोरक्षनाथाला म्हणाले तुम्ही सिद्धयोगी आहात, क्षमा याचना तुमच्या यादीत नाही आहे. काय समजलं आहे. तुमचं सामर्थ्य तुम्ही ओळखा, आपली ओळखणं आपण करायचं. म्हणून त्यांचं बोलणं ऐकून कुणालाही समजलं नाही, पण केवळ मच्छिंद्रनाथांनी त्यातलं वर्म ओळखलं, दत्तांची स्तुती केली आणि परत गोरक्षनाथाला फोन केले परत जा. कारण क्षमा याचनेचं ठिकाण आहे. तू केलेल्या उपद्रवाला सुद्धा क्षमा केली त्यांनी. मग श्रेष्ठ कोण, जो क्षमादान देतो तो श्रेष्ठ. तुकाराम महाराज क्षमा करून टाकायचं, ज्ञानोबा क्षमा करायचं. एकनाथ महाराज स्वतःचा पोरगा वाईट बोलला तरी क्षमा. आपल्याला समजा का पाणी ठेवणार त्याच्या दारा पडे अत्यंत आणि वाईट बोलला हे कोणाला सांगायचंच नाही की मुलगा वाईट बोलला म्हणून. कारण त्याच्यात वाईट गुण कोणामुळे आला. आई नाही तर वडील यांच्यात वाईट गुण असल्याशिवाय मुलामध्ये तो उत्पन्न होत. मग कोणाला सांगणार तुम्ही. टोपीवाले म्हणून मुलांचे आणि मुलींचे दुर्गुण बोलून दाखवायचे. कोणी असो नाही सांगायचे. भाऊ कसं चाललंय, टराटर, टॉप टॉप नाही टराटर, म्हणजे भानगड आहेत त्याच्यात. किती का मोठा मनुष्य असे ना. हा माणूस मित्राजवळ म्हणतो नको रे हो देव उचलेलं तर बरं होईल, म्हणजे समजून जायचं हा समाधानी नाही. मित्राजवळ बोलून टाकतो मनुष्य खरं. तू तरी बरा आहे माझ्यापेक्षा. अरे म्हणे दिसतं तसं. त्याने उत्तर दिलं दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. कोणाला याचना करतात.
हे बोलणं कुणाला समजलं नाही, पण मच्छिंद्रनाथांना समजलं. त्यांनी पुन्हा सांगितलं की जा विनंती कर. दत्तगुरूंनी प्रसन्न होऊन गुरुपदाचं महत्त्व सांगायला सुरुवात केली. गुरुची थोरवी कोणीही करू शकत नाही. गुरुच्या आचरणाकडून पाहून आपण सद्गुरूला ओळखावं, त्यांना शरण द्यावं, चरणी लीन व्हावं, याबाबत सांगतात. गोरक्षनाथांना उद्देशून म्हणाले, गुरुकडे जा, त्यांची कृपा नाही म्हणून अजून तुला उर्मटपणा आहे. काय म्हटलंय आपल्याकडे, संत कृपा झाली. आता तुम्ही म्हणाल मच्छिंद्रनाथांनी कृपा का नाही गेली, तो कृपेस पात्र झालेला नव्हता. का तर अनुभव होता. मीनानाथाला धुवून टाकला, सोनं फेकून दिलं. सोनं फेकायची वस्तू आहे का, तिचा उपयोग करायचा. लक्षात घ्या, गुरुला ओळखलं होतं का नाही. काय म्हटलं, डर पीछे गया, डर पीछे गया. गुरु घाबरलेले होते का, गुरु आपली त्याची परीक्षा घेत होते आणि हा गुरुची परीक्षा घेत होता. गुरुची परीक्षा घ्यायची असते का, गुरुकडे निरीक्षण करायचं असतं की काय करता, कसं बोलता, काय बोलता. आता मी या दोघांच्या कानात एक गोष्ट सांगितली, एक शांभवला सांगितलं आणि एक भाऊला सांगितलं का, आता कोण येईल ना त्याला संध्याकाळी बोलवू नका, उद्या सकाळीच बोलवा, कारण संध्याकाळी आपल्या मागे काम आहे. तो येईल, मी सांगेल त्याला, पण घाईघाईमध्ये चुकीचं सांगितलं गेलं तर जबाबदार कोण आहे बरं. ज्यांना काम असं ना ते तर उरकवायच्या वाकडीत राहतात. 10 रुपये फेकले, बोल पटकन, आणि असं सांगितलं गेलं पाहिजे की चांगलंच झालं पाहिजे. अरे घाईत चांगलं होईल कसं. तर गुरुजींनी पाहिलं बा संतोष पाटलाला काय सांगितलं दादाने, ते हे सांगितलं की आता कोणी त्याला भेटतो आणि त्याला भेटतो, तर आता दुपारून कोणाला बोलवू नका, दुपारी पादुका येणार आहे, संध्याकाळी गर्दी राहील. घाई गर्दीत चुकीचं. माध्यान्ह काळी जरी कोणी आलं आणि आपल्या पोटात भूक असली तरी उत्तर नीट सापडत, तर ती द्यायची अवस्था पाहिजे ना, प्रश्न शोधायची. एवढीशी चूक असते, पण भूक लागल्यावर सुचत नाही, काहीतरी सांगितलं जातं. आता बा माझ्याकडे आपल्याकडे प्रवचनाला बसते ती पोरगी आली, मामाच्या घरी मुलगी दिली आहे, आत्याच्या घरची मुलगी गेली, लग्न ठरवून गेलं आणि आता ते ज्योतिषाकडे, तो म्हणे मृत्यू 8.5 आहे. मी त्यांना एकच उत्तर दिलं, मामाच्या मुलीची कुंडली पाहायची पाहायचीच नसते, कारण सगळं एक आहे ना, आतडं कातडं रक्त. मामाच्या कुंडली उचलून घेऊन जायचे असते, देवाने उचलून नेल्या. आता उचलून नेण्याचे प्रयोग जास्त होतील, कारण काळ बिघडला आहे. मधल्या काळात तरी मिळून देत होते, माणसं देऊन देत होते, आता काळ तसा नाही आहे. आणि तुम्ही शरीराचं प्रदर्शन करताय, प्रदर्शनामुळे तुमच्यावर संकट येणार आहे. हे संकट कमी नाही होणार, कारण जे संकटाचं रूप आहे ते तर तो विद्रूप होत आहे. मग हे म्हणून हे सगळे मुनी लोक वेशावर बोलून राहिले. हल्ली कशाला असे वेद घालून प्रश्न विचारायला, असं तोंडात बोलताय ते जैन धर्माचे लोक. लग्न साधू असे कपडे घालून आमच्यासमोर येता कशाला, तुम्ही कशाला विचारता परमार्थ. तुम्हाला जर धर्माप्रमाणे कपडेच घालायचे नाही
तर धर्माचे प्रश्न विचारता कुठं? असं तोंडावर बोलताय आणि बोललं पाहिजे. आपला बुवा बोलला तर त्याचं कीर्तन नाही ठेवणार तुम्ही. आज स्वतः बादलीमुळेच उभं करणार नाही. बरोबर आहे ना? तुम्ही धर्माचे प्रश्न विचारतात आणि अधर्माप्रमाणे वागतात. कसं काय धर्माचे प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे तुम्हाला? ते तोंडावर बोलताय. एकाने विचारलं त्यांना परवा की बा 4 दिवसाचं अन्न खाऊ नये असं तुम्ही सांगता. माझ्या घरात तर कोणीच नाही. म्हटलं तुम्ही आईबाप ठेवले नाही तर तुम्हाला चांगलं कुठून मिळेल? उत्तर दिलं त्याने. बरोबर आहे ना? घरामध्ये जर कोणी असलं तर मिळेल का नाही अन्न? आणि जर तुमचं असं आहे तर प्रत्येक मंदिरामध्ये असा स्वयंपाक करा. आमचे ते बोर्ड लिहा की ज्यांना सुतक असेल ज्यांना त्यांनी इथून डबे घेऊन जा आणि त्याचे पैसे कमी घ्या असं उपदेश केला. अन्नदान करायचं आहे तर आता भिकाऱ्यांना वाटू नका म्हणे, ते फेकून देता. सामाजिक अन्नदान करा म्हणे, असा उपदेश केला त्यांनी. ज्यांना गरज आहे त्यांना. समाजामध्ये पुष्कळ लोकांना मदतीची गरज आहे. दोघे नवरा बायको आहे, जेवायला मिळत नाही, तिथे डबा पोहोचून द्या. पैसे घ्या पण पोहोचून द्या त्यांना. सामाजिक मदतीची गरज आहे आज. वृद्ध, अपंग, अपंगाच्या बाजूने सरकार उभं राहिलं आहे, वृद्धांच्या बाजूने उभं राहिलं आहे. पण वृद्धांना पैशाने सांभाळणे जात, वृद्धांना प्रेमाने सांभाळलं जातं. तर ह्याची गरज आहे. ते जर नाही मिळालं तर ते उदासच राहतात. शेजारच्या मुलांनी कधी नुसतं विचारलं का रे आजोबा आले का, त्याला लगेच खेच्यातून चॉकलेट देतो त्याला. कारण त्याने आजोबा म्हटलं. हे काय म्हणते, चॉकलेट करता म्हणतो तरी त्यांना चालतं आहे. ते चॉकलेट करता म्हटलं तरी आवडत आहे. म्हणजे स्नेहाची गरज आहे. म्हणून शेजार, दुसरा शब्द आहे पाजार. पाजार म्हणजे तो त्रास देतो तो पाजार आहे. एखादा त्रास देणारा असतोच. मग त्याला नीट करायचं तर काय करायला पाहिजे? महत्त्वाच्या गोष्टी त्याला सांगायच्या की तुला सांगितलंय, कोणाला सांगू नको, आणि तुलाच करायचं आहे, म्हणजे तो बदलतो. आपण त्याच्याशी विरुद्ध वागलं तर तो आणखीन बिघडतो. भूताच्या पोटी भूतच. आणि भूत कसं असतं? जबर. म्हणून दत्तगुरूची स्तुती केली. एकदा गोरक्षनाथांनी क्षमा मागितली आणि विनंती केली की दत्तगुरूंनी माझ्यावर प्रसन्न व्हावं. तेव्हा गुरुची थोरवी गुरु आचरणानं दाखवतात. तेव्हा मच्छिंद्रनाथ आपले गुरु आहे आणि दत्तात्रय सद्गुरू आहे हे कळालं. दत्तात्रय सद्गुरू आहे. मग आता दत्तात्रय सद्गुरू आहे, कृष्ण सद्गुरू आहे आणि राम सद्गुरू आहे हे कोणाला कळायला पाहिजे? बुवाला. तुम्ही बोर्डावर सद्गुरू मग लिहिता नाव तुमचं. आहे का सद्गुरू तुम्ही? आणि मग का बरं लिहिले आतापर्यंत? बुवा पदवी होती, महाराज लावून घेतली बळजबरी. शास्त्री ठीक आहे, तुम्ही शास्त्र टिकले म्हणून शास्त्री, पण महाराज नाही. कोणीच बुवा लिहित नाही हल्ली, सगळ्यात महाराज लिहितात. का? तर ते महाराज शब्दाचा अर्थ कळाला नाही आहे. पांडुरंगाला महाराज का म्हणतात? पंढरीनाथ महाराज की जय. इतर देवाला म्हणता का? काय कारण आहे? सगळ्या समाजांकरता अवतार घेतलाय. तुम्ही भक्तामध्ये पहा, सगळ्या समाजाचे लोक आहे. एकही समाजात रहित मनुष्य नाही. दिंड्या सुद्धा सगळ्या समाजांच्या आहे. का? तर सगळ्यांचं आहे. म्हणून पायावर डोकं ठेवायला मच्छिंद्रनाथांनी आपल्या शिष्यावर कृपा करण्याची विनंती दत्तात्रयांनी केली. दत्ताने
सांगितल्यावर मच्छिंद्रनाथांनी दत्तांना त्याच्यावर कृपा करण्याची कृपा केली. मग गोरक्षनाथ आधी मच्छिंद्रनाथांना शरण गेले आणि मच्छिंद्रनाथांना नमस्कार करून परत दत्तात्रयांना नमस्कार आले, तेव्हा अविनाश पदाचा आशीर्वाद दिला. क्रमाने द्यावं लागतं, उलटाने जात आहे. मोठे बुवांमध्ये किती भानगड होती, दुसरा मग किती त्रास देत होता त्यांना. त्यांच्यासमोर मुद्दाम जोडा घालून द्यायचा तो आनंदीला, पण ते काहीच बोलायचे नाही. त्याला कळणारच नाही तर कशाला बोलायचं. आणि त्याला असं वाटायचं आपण जोडा घालून गेलो म्हणजे राग येईल यांना, पण त्यांना राग येईल असं आहे. म्हणून सगळ्यांनी एक नवीन शब्द टाकला होता, मोठे बाबा आणि हे छोटे, तरी राग यायचा त्याला. कारण मोठेपणा हा लोकांकडून मिळाला पाहिजे, आपण म्हणून घ्यायचा. हा मोठ्यानं बोलून का बरं, मोठेपण कठीण असतं. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. मच्छिंद्रनाथांची कृपा झाल्यावर आणि दत्तांची कृपा झाल्यावर गोरक्षनाथ मोहातून मुक्त का हो? एवढा संन्यास घेतल्यावर कशाचा मोह होता? मी नष्ट मोहार स्मृतिर्लब्ध्वा. भगवद्गीतेचे तुम्ही विचार करा, सगळ्यामध्ये धर्मराजा चांगला होता की नाही अर्जुनापेक्षा. मग गीता अर्जुनाकडून काम करून घ्यायचं होतं. आणि अर्जुन किती लबाड होता, लग्नाकरता संन्यासी बनला. सुभद्रेकरता काय म्हणला तो? पण सुभद्रा म्हणजे कोणती विद्या होती? ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्येकरता सगळा त्याग करावा. संन्यास घ्यायला कोणी सांगितलं होतं? भगवंताने. ब्रह्मविद्येकरता संन्यास घ्यावा लागतो. म्हणून ते म्हणतात, षड्रिपू तुझ्याजवळ पोहोचले आहे. सर्वांचे गोरक्षनाथांना स्मरण करून देताना दत्तगुरूने सावध राहण्याची भीती घातली त्याला. तू सावध राहा, षड्रिपू तुझ्याजवळ दे. कोणाजवळ? लांब थोडे देते, आपल्याजवळ देते. म्हणून मी काल तिथे सांगितलं, शेतकरी डबल काष्टाचं धोत्र नेसत होता पूर्वी. लक्षात आलं का? कारण शेतकऱ्याला लंगोटी लावायची गरज नाही, धोत्राचीच लंगोटी करतो तो. डबल काठ्यात लंगोटी होते. हे कोणी सांगितलं नाही तुम्हाला? कौपीनवंता खलु भाग्यवंता. आता तर लंगोटी फक्त संन्यासाचीच दिसते. डबल काष्टाचं धोत्र आहे. कारण धोत्र अटकायला नको, शेतकरी पडायला नको, काही व्हायला नको म्हणून डबल काष्टाचं धोत्र दोन्ही बाजूने. पायजमा दिसतो तो एक प्रकारचा. म्हणून दत्तगुरूंना वंदन करून केलेल्या चुका मान्य केल्या. कोणी? गोरक्षनाथाने. आपल्या कृपा आशीर्वादानं माझा अभिमान गळून पडो असं म्हणून चरणावर पडले. चित्तवृत्ती शुद्ध झाल्यावर आता कसे वाटते रे? म्हणे आता भय गेलं. म्हणे संपलं. मग भय कशामुळे आहे? चित्तवृत्ती खराब आहे. माझे गुरु मच्छिंद्रनाथ स्वतः सिद्ध समर्थ असल्यावर मला दुसऱ्याकडून का समजवलंय याची अजून मनात पुन्हा भ्रांती आहे. कारण तू गुरुची परीक्षा पाहत होता ना, मग दुसरीकडे उरलं सुरलं ज्ञान मला प्राप्त झालं. आता मी धन्य झालो. यापुढे माझ्यावर अशीच कृपा असू द्या अशी दत्तगुरूंना गोरक्षनाथांनी आणि मच्छिंद्रनाथांनी सुद्धा प्रार्थना केली. आणि ही परंपरा गहनीपर्यंत आली.
गहनीने ज्ञानोबाला दिली आणि ज्ञानदेवा सारं चोचविले. म्हणजे जगाला सांगण्याकरता कोण आलं? पुन्हा विष्णू. ज्ञानदेव बाजूला करा. जगाला आपल्याला जगाला सांगण्याचा अधिकार नाही, पण आपण ज्ञानदेवाने सांगितलं म्हणून सांगतो. म्हणून ज्ञानदेव म्हणे, तुकाराम म्हणे, नामदेव म्हणे. आपण थोडंच म्हणतो, ते म्हणतात. आपल्या याच्यातला एक अभंग आहे ना, आपणची देव होय गुरु. गुरु परंपरेतला गुरु पण पांडुरंग आणि संत पण पांडुरंग. आपणची होय देव गुरु, आपला रोजचा म्हणायचा अभंग आहे ना, गुरु परंपरेतला. हा, सत्यगुरु राये कृपा मज केली. पुढे काय? सेवा काही. पुढे मंत्र दिला रामकृष्ण हरी. आपलं नाव काय सांगितलं स्वतःचं? देवाने बाबाजी सांगून टाकलं. पण होते कोण? देव. म्हणजे हे समजलं. पण नित्याचा अभंगावर आपल्या रोज म्हणतो आपण, पण त्याचं मर्म आपणची होय देव गुरु. आधी मनुष्य रूप दाखवतो आणि मग गुरु. म्हणून जगाचे आज कोण गुरु आहे? माऊली, ज्ञानदेव, तुकाराम, संतच गुरु आहे. गुरुविना अनुभव कैचा कळे. जगदोद्धार आणि संप्रदाय वाढीसाठी सदैव गुरु काम करतात. जगदोद्धार व्हावा आणि संप्रदाय वाढावा. पण संप्रदाय वाढवायचा हव्यास करत नाही सद्गुरू. कारण रत्न त्याच्याच नशिबात असतात की ज्याचं नशीब चांगलं आहे त्याच्या नशिबात. म्हणून संप्रदाय वाढीत सदा कार्यरत राहण्याचं, नेहमी यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला. गोरक्षनाथांच्या निमित्तानं गिरनार पर्वतावर जेवढे शिष्य होते त्यांना मच्छिंद्रनाथांनी दत्तांच्या कृपेने धन्य केलं. म्हणून आज हजारो लोक जात आहे. पौर्णिमेला 1,00,000 लोक असतात तिथे गिरनार पर्वतावर. 1,00,000 बिलकुल चालू आहे. दत्तगुरूंनी आपल्या हातात प्राणायाम केले पाहिजे असे सांगितले. दत्तगुरूंनी सांगितले की अरे आता मला जावं लागेल. म्हणे का? आईची सेवा. आता काय जाणीव करून दिली? एवढं करून सुद्धा आईला विसरता कामा. आता ते इथून तिथून जाऊ शकत होते, पण आपण आज फोनने चौकशी करू. पण फोनलाही वेळ नाही असं सांगतो आपण. आम्हाला कुठे वेळ आहे? खाजवायला वेळ नाही असं आहे ते. आणि दुसरे फोन कानात घालून ऐकतो गाणे. आता तर फोन इथे ठेवला, कानात लावलं, गाडी चालू असली तरी चालू. केवढी सोय झाली आहे. फक्त आईला फोन करायला वेळ नाही, बाकीचा परंतु दत्तगुरूने आपल्या माता अनुसयेबद्दल सांगून त्यांच्या दर्शनासाठी जावंच लागणार आहे हा शब्द वापरून टाकला. काय केलं? सगळ्यांना जाणीव करून दिली जावंच लागणार आहे. केवळ विश्रांतीचं स्थान आहे. जुनागड काय आहे? माझं विश्रांतीचं स्थान आहे. माहूर, कोल्हापूर आणि काशी, ती स्थळी यात्रा. मग आता काही लोक म्हणतात एवढं जाऊन मग दत्त गाणगापूरला कसे काय जात असतील, औदुंबरला कसे जात असतील. तर ते अनेक रूप धारण करू
दत्तगुरूने नमद केल्यावर सगळ्यांनी विचारले की गोरक्षनाथांना उपदेश करताना निर्गुण निराकार स्वरूपाचं निरूपण केलेलं आहे. गोरक्षनाथाला अजून सगुणच रूपाचं ज्ञान होतं. निर्गुण निराकार, निर्गुण आणि पुढे निराकार, नाही आकार तेथून चराचर हरिसी बजे. निर्गुण निराकार, सगुण साकार. म्हणून आपल्या भेटीला देण्याचं कारण सांगितलं. हे कसं काय, काय भेद आहे या बाबतीत आपण विचार करावा अशी विनंती केली. त्यावर दत्तगुरू म्हणाले, आतापर्यंत मी सर्वांना निवृत्तीबाबत निरूपण केले. अशी गती प्रवृत्तीची सुद्धा असते. जशी निवृत्तीची आहे तशी प्रवृत्तीची आहे. त्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे. येथपर्यंतच्या कथाभागामध्ये दत्तगुरूनं अत्यंत साध्या पद्धतीनं उदाहरणासह आत्मज्ञानाचा उपदेश दिल्यानंतर सगळ्यांना मनोमय आनंद झाला. दत्तगुरूंनी गिरनार पर्वतावरून योगी जनांना निवृत्त मार्ग निरूपण मागील अध्यायात झाले. हे विचारल्यानंतर दत्तगुरू प्रवृत्ती मार्गाचं निरूपण करू लागले. विवेचनात दत्तगुरूंनी सर्व समक्ष पुन्हा एकदा आपल्या जन्माचं वर्णन केलं. नारद मुनी फिरत फिरत सह्याद्री पर्वतावर आले. त्यांनी माता अनुसयेच्या प्रतिभतेच्या गुणाचं कौतुक केलं आणि पुढे कैलास भुवन, ब्रह्मभुवन, वैकुंठ भुवन यांचं वर्णन केलं. ब्रह्मा, विष्णू, महेश यांना आनंद झाला. मात्र उमा, रमा आणि पार्वती यांना खूप राग आला. तेथपासून दुर्वास मुनी, दत्त, चंद्र तिघांच्या रूपात ब्रह्मा विष्णू प्रकट झाले. अनुसयाच्या पोटी जन्म घेतला. येथपर्यंत संपूर्ण कथा दत्तांनी सांगितली. पुढे अनुसया मातेनं विचारलेल्या 40 प्रश्नांच्या अनुषंगाने बोध करू लागले. सद्गुरू अत्री ऋषींना शरण जाण्यास कसे सांगितले, सद्गुरूंनी त्यांना पावन का केले ही कथा. मग अत्री ऋषी त्यांना रेवातीरी असे एखादे स्थळ शोधण्यास सांगितले आणि त्यासाठी दत्तगुरूंनी मातेला सोबत घेऊन रेवा नदीच्या उगमापासून स्थळ शोधण्याची सुरुवात केली. तापी, बैतूल जिल्ह्यापासून सर्वदूर पसरलेल्या रेवा नदीच्या तीरावर असं स्थळ शोधताना दोघांनी नानाविधी खडखड मार्गावरून प्रवास केला. दऱ्या खोऱ्या पर्वत ओलांडत शेवटी चंदोदत येथे पोहोचले. मार्गात अनेक ठिकाणी उत्तम स्थळे दिसली. प्रत्येक ठिकाणी अनेक योगी साधू तपाचरणाला बसलेले होते. रेवा म्हणजे नर्मदा. रेवा नदीच्या उत्तरेस चंदोदवतून पश्चिमेस एक अंतरावर अनुसया मातेचे तपाचरणाला सुरुवात केले. या ठिकाणी संबंधित स्थळ सुंदर वर्णन करून दत्तगुरूने द्वापार युगातील महर्षी व्यास रेवातीरी वास्तव्यासाठी त्या भागात आले. मनोरम वातावरण पाहून माता अनुसया तपाचरण करताना पाहून व्यास तेथेच पूर्वेकडे अर्धे योजना अंतरावर तपश्चर्या करू लागले. शुक देखील त्यांच्या दर्शनाला तिथे आले. मात्र ते स्थळ पाहून तेथेच रमले. अनुसया मातेला रोज दर्शन व्हावं या हेतूने दक्षिण तीरावर तप सुरू केलं. पुढे महाभारतातला काळ श्रीकृष्णानं दुर्गती केल्यानंतर अश्वत्थामा सुद्धा त्या ठिकाणी तप करू लागला, रेवती नदी. मात्र तो एका ठिकाणी कधी रमला नाही. काही भागात भिक्षा मागून रमला. अशा प्रकारे स्थानाचं महत्त्व विशद करून दत्तगुरूंनी रेवता नदी, नर्मदा नदी, कनकारणा क्षेत्र, ओरा संगम याचं महत्त्व सांगितलं. रेवा नदीच्या तपाचरणाला असलेल्या अनन्य साधारण महत्त्वाचं अनुभव अध्यायात वर्णन केलं. सद्गुरूंनी अनुसया मातेला तपचरणात सांगितले. त्यावेळी दत्त तुझ्या सेवेत तत्पर असतील असंही सांगितलं. तू जोपर्यंत तप करशील
तोपर्यंत मी बाहेर उभा राहील. बाहेर उभा राहील. त्यावेळा मी तत्पर असेल असेही म्हणाले. त्यामुळे मातेच्या सेवेसाठी जाणे मला भाग आहे. या कथा झाल्या. मला आज्ञा द्या, मातेला भेटून लगेच परत येतो असे दत्तगुरू म्हणाले. सर्वजण कासावीस होऊन तेथे थांबून ज्ञान प्रबोधनाची विनंती करून दत्ताला म्हणाले, मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही. हा तर माझा दिनक्रम आहे. रोज पहाटे प्रयाग क्षेत्रावर जाऊन स्नान करावे, मनकर्णिकेचं वंदन करावं, आनंद वनामधून माध्यांनी गोदावरी त्र्यंबकेश्वरी इथे अन्निक उरकून पंढरपुरी टिळा लावावा. दत्त अन्निक करता त्र्यंबकेश्वरला गंध लावतात, पंढरपूरला करवीर क्षेत्रात भिक्षा मागावी, तुळजापुरात जाऊन भोजन करावे, पांचाळेश्वरी हात धुवावे, गिरनार पर्वतावर विश्रांती घ्यावी. येथे तुम्ही सर्वांचे दर्शन पुढे मी घेत जाईल, तुम्ही इथेच थांबा. मातेच्या सेवेसाठी जाणे नित्य राहील. इतक्या ठिकाणी फिरता दत्त, पंढरपूरला बी जाता, म्हणून दत्त घाट आहे. म्हणून त्या दिवशी नाव दत्त घाटावरून काढली होती. चंद्रभागे विहार केला होता मी तेव्हा, तिथून काढा म्हणून. का बरं म्हटलं, नाही तिथूनच काढा. सायंकाळी कृष्णा तीरावर अन्निक आटपून मायापूर येथे निद्रा. मातेचे मूळ स्थान चित्रकूट पर्वत, तेथे रोज जावे लागते. या व्यतिरिक्त आणखीन कोणी स्मरण केल्यास त्याची इच्छा पूर्वालाही जावं लागतं. माझ्या मनीचा भाव जाणोनिया औदुंबर वृक्षाची पूजा. आणि माझ्या मनाचा भाव काय की रोज औदुंबराच्या वृक्षाची पूजा झाली, म्हणून औदुंबर क्षेत्राला रोज जातात. त्यावेळी मी माझं कल्याण होईल. मी एकदा असाच भक्तांच्या भेटीसाठी दक्षिण देशी गाणगापूरला गेलो, तेव्हा महाप्रसादाची प्राप्ती झाली आणि त्या दिवसापासून तिथे भिक्षा मागतो. गाणगापुराचे मोठे महात्म्य आहे असे सांगून दत्तगुरूंनी सर्वांना परत येण्याचे आश्वासन दिले आणि परत गेले. एवढं सगळं सांगून मी परत येईन असं दत्तगुरूने आपले अनन्य काही वर्णन या अध्यायामध्ये सांगितले आहे. त्याप्रमाणे आणखीन एक कथा. दत्तगुरूच्या भक्तांमध्ये जसे हिंदू भाविक आहे तसे इतर धर्माचे लोक सुद्धा आहे. गिरनार पर्वतावर योगी जनांमध्ये एक फकीर आहे. दत्तगुरूने त्याच्यावरही कृपा केली आहे. तो भेदभाव ठेवत नव्हता, पण आचार धर्म पाळत होता. दुरून नमस्कार करत. त्यावर ज्ञान लाभ घेत होता. त्याला दर्शनातच ज्ञान मिळून जात होते. म्हणून त्याने दत्त दातार हे नाव धारण केले होते आणि तेव्हापासून हे दातार कुळ पडलं. भडगाव दातार धारण केले. त्यामुळे गिरनार पर्वतावरील 3 शिखरापैकी एक दत्त नावाने, दुसरे दातार नावाने ओळखले जाते व तिसरे शिखर हिंगलाज मातेच्या नावाने ओळखले जाते. हिंगलाज माता म्हणजे अंबा माताच. दत्तगुरूचे नित्य दर्शन व्हावे म्हणून अंबादेवी त्या ठिकाणी वास्तव्य करते. अशा प्रकारे दत्तगुरूंनी या अध्यायामध्ये प्रवृत्ती मार्गातून निरूपण केले. त्यात ज्याचा जसा भाव असेल त्याला दत्त तसा भेटेल. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला कर.